शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे 15 तारखेला अर्थात रविवारी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती येत आहेत। त्यांच्या या दौऱ्यामध्ये संत एकनाथ कारखान्यावरती शिवसैनिकांचा एक मोठा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। या मेळाव्यामध्ये संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश होणार आहे आणि याच प्रवेशासाठी या कार्यक्रमासाठी या ठिकाणी जय्यत तयारी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण बघू शकता की आपल्यासमोर हा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जमिनीवरती मॅटिंग अंतरण्याचे त्याचबरोबर बॅरिगेटिंगचे सुद्धा काम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। समोर जर आपण बघितलं तर पैठण तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला संत एकनाथ सहकारी कारखाना सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्याचबरोबर पैठण हा शिवसेनेचा पूर्वीपासून गड मानला जात होता, मात्र बंडखोरी झाल्यानंतर या ठिकाणी अनेक पदाधिकाऱ्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश दिला जातोय। त्यातच संत एकनाथ सहकारी कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ यांना सुद्धा प्रवेश दिला जातोय आणि त्याच कार्यक्रमाची ही जय्यत तयारी आपल्याला या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। साधारण 50,000 लोक बसतील इतका मोठा भव्य दिव्य मंडप या ठिकाणी उभारण्यात येतो आहे आणि याची ही सगळी तयारी आणि लगबग सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। या कार्यक्रमासाठी साधारणपणे 80,000 पत्रिका संपूर्ण पैठण तालुक्यासह जिल्ह्याभरामध्ये वाटण्यात आलेल्या आहेत आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। जवळपास 50,000 शिवसैनिक या कार्यक्रमाला उपस्थित राहतील असं आयोजकांच्या वतीनं सांगण्यात येतंय। ज्यांचा प्रवेश रविवारी शिवसेनेमध्ये होणार आहे ते संत एकनाथ सहकारी कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ आपल्याबरोबर आहेत। कशा पद्धतीने कार्यक्रम होतोय, किती लोक जमणार आहेत, कुठल्या वेळेत कार्यक्रम असणार आहे, काय सांगाल? येत्या रविवारी 15 सप्टेंबर या रोजी शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे पैठणच्या दौऱ्यावर आहेत आणि बंडखोरी किंवा गद्दारी झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव साहेब पैठणला येतात, त्यामुळे त्यांच्या दौऱ्याची खूप उत्सुकता जी आहे तर ती नागरिकांमध्ये आहे। या दौऱ्याच्या निमित्ताने औचित्य साधून संत एकनाथ सहकारी साखर कारखाना जो 2,500 टनी साखर कारखाना चालतो तर याच्या नवीन 5,000 टनी साखर कारखान्याचं भूमिपूजन, नवीन 1,00,000 लिटर क्षमतेचे इथेनॉल प्रकल्पाचं आणि इतर प्रकल्पांचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे। त्याचप्रमाणे संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यावर शेतकरी आणि सभासदांसाठी एक सुसज्ज मंगल कार्यालय बांधण्यात आलेलं आहे, ते बांधून रेडी आहे, तर त्याचं लोकार्पण उद्धव साहेबांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहेत। सोबतच खासदार श्री संजयजी राऊत साहेब, सुभाषजी देसाई साहेब आणि इतर सर्व मान्यवर, चंद्रकांतजी खैरे साहेब, अंबादासजी दानवे साहेब हे सर्व मान्यवर जे इतर त्या कार्यक्रमाला असतील। या ठिकाणी आम्ही सुरुवातीपासूनच खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करण्याचा प्रयत्न केला। तालुक्यात आमच्या संपूर्ण ग्रुपनं अराऊंड 80,000 पत्रिका जे तर घरोघरी आम्ही वितरित केल्या, म्हणजे एकसुद्धा गाव सोडलं नाही, एकसुद्धा घर सोडलं नाही, एक वस्ती सोडली नाही। सर्व प्रतिष्ठित नागरिक, सुशिक्षित नागरिक, सर्व शेतकरी, कामगार, मजूर सर्वांपर्यंत आम्ही उद्धव साहेबांच्या या कार्यक्रमाचं निमंत्रण पोहोचवण्याचा आटोकोटपणे 15 दिवसांपासून प्रयत्न केला आणि आम्हाला पूर्ण तालुक्यामध्ये आम्हाला एक वातावरण दिसतंय की उद्धव साहेबांचं ज्वलंत भाषण ऐकण्याची खूप लोकांना या ठिकाणी उत्सुकता आहे आणि खूप मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी येणार आहेत। म्हणजे आमची अपेक्षा आहे की 50,000 प्लस पब्लिक जी आहे तर ती उद्धव साहेबांची या कार्यक्रमासाठी येणार आहेत। आम्ही त्यासाठी पार्किंगची खूप चांगल्या पद्धतीने व्यवस्था केलेली आहे। साखर कारखान्याच्या मैदानावर महिलांसाठी सिटिंग व्यवस्था वेगळी केलेली आहे, VIP सेक्शन्स वेगळे केलेले आहेत, पदाधिकारी कार्यकर्त्यांना बसण्यासाठी वेगळी सुविधा केलेली आहे, सर्वसामान्य नागरिकांसाठी खुर्च्यांची खूप चांगल्या पद्धतीने व्यवस्था केलेली आहे। अशा पद्धतीनं खूप एक भव्य दिव्य आणि पैठण तालुक्यात भूतो ना भविष्यती असा एक खूप चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि त्यासोबत माझा आणि माझ्यासोबत शेकडो कार्यकर्ते, संचालक मंडळ उद्धव साहेबांच्या हस्ते येत्या 15 सप्टेंबर रोजी शिवबंधन बांधणार आहेत। तर अशा पद्धतीनं उद्धव ठाकरे यांच्या पैठणच्या सभेला तब्बल 50,000 शिवसैनिक उपस्थित राहण्यास असल्याचं आयोजकांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।